नमस्कार मित्रांनो, एवन मराठी स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून मी मयुरी स्वागत करते। तर चला आपण एक छान अशी कथा पाहूयात। माझं नाव सारिका। माझं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती। लग्नानंतर मला नवऱ्याने काही शहरामध्ये आणलेच नव्हते, कारण गावाकडे सासू आणि सासरे होते। शहरामध्ये भाड्याच्या घरामध्ये मला राहायला नकोसे वाटायचे आणि शहरातले बांधकाम चालू आहे। बांधकाम पूर्ण झाल्यावर तुम्ही दोघं नवरा बायको जाऊन शहरामध्ये राहा, अशी सासू सासऱ्याची खूप इच्छा होती। सासू सासरेच्या पुढे नवराही जात नव्हता आणि जेव्हा शहरातले बांधकाम पूर्ण झाले तेव्हा मी माझा नवरा दोघेही शहरामध्ये राहायला गेलो। मी खेडेगावातलीच होते आणि शहरामध्ये जाणे म्हणजे माझी आता पहिलीच वेळ होती। मी माझ्या मनामध्ये खूप स्वप्न रंगवले होते आणि लग्न झाल्यावर नवरा महिन्यातून माझा 1 वेळा किंवा 2 वेळा मला भेटायला यायचा। त्यामुळे माझी नवऱ्याकडून इच्छा कधीही पूर्ण झालेलीच नव्हती। नवऱ्याचं प्रेम हे मात्र माझ्या नशिबात अजिबात नव्हते। पण आता शहरात गेल्यावर मी नवऱ्याला सोडणार नव्हते। मी माझ्या मनामध्ये एक नव्हे असे अनेक स्वप्न रंगवले होते आणि तसेच झाले आणि दोघं शहरामध्ये गेलो। नवीन घराची पूजा झाली, खूप मोठा कार्यक्रम सुद्धा झाला। मला नवीन घर खूप आवडले होते, जिथल्या वस्तू तिथे आणि खूप मोकळं आणि शांत वातावरण घरामध्ये होते। मी तरी घर पाहून ते खूप वेडीखुळी झाले। नवऱ्याच्या मनात सुद्धा माझ्याविषयी खूप इच्छा होत्या। नवरा सुद्धा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप तयारीत होता। कार्यक्रम झाल्यावरती काही नातेवाईक आणि लोक आपापल्या घरी गेले। त्या रात्री मात्र माझ्या आणि नवऱ्याची अजिबात भेट झालीच नाही। मग दुसऱ्या दिवशी राहिलेले सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि नवराही नोकरीवरती निघून गेला। मी घरामध्ये एकटीच राहत होते। मी घरातला एक ना एक कोपरा पूर्ण पाहून घेतला। मला घर खूप आवडलं होतं। मी खूप आनंदात होते आणि त्या पलीकडचा आनंद म्हणजे आज आम्ही नवरा बायको खूप दिवसांनी मोकळे एकत्र भेटणार होतो। माझ्या लग्नातील सर्वात महागडी साडी मी काढली आणि नवरा घरी येणार म्हणजे ती नेसायची होती। नवरा संध्याकाळी 6ला घरी यायचा।